अधिक मासामध्ये जावयाला कोणते वाण द्यावे आणि त्याची पारंपरिक पद्धत कशी आहे? अधिक मासाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच या महिन्यात घरी जावयाला जेवायला बोलवले जाते. यामध्ये देखील एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला अधिक मासामध्ये वाण देण्याची पद्धत आहे. तर यंदा अधिक मासात जावयाला कोणते वाण आणि कशा पद्धतीने द्यावे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या महिन्याला धार्मिक महत्त्व आहेच, तसेच काही पुरातन चालीरीतीसुद्धा परंपरा देखील या महिन्याशी जोडलेल्या आहेत. अधिक मासामध्ये आपण जावयाला घरी जेवायला बोलवायचे असते आणि जावयाला वाण द्यायचा असतो. वाण देण्याची देखील पद्धत आहे. आज आपण यावर्षी सविस्तर जाणून घ्यायचं की जावयाला मानपान कसं करायचं आणि जावयाला वाण कसा द्यायचा. अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपल्या जावयाला भगवान विष्णूचे स्वरूप व लेकीला साक्षात देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलवून दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ बनवले जातात. त्यांच्या व्यवस्थित मानपान करून घरी पाठवले जाते व त्यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर व कुटुंबावर कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. अधिक मासामध्ये जावयाला घरी जेवायला बोलवल्यानंतर आपली लेक जावाई यांना आपण पाटावर बसवायचं आहे. त्यांच्या ताटापुढे रांगोळी काढायचं आहे. बऱ्याच आत्ता डेकोरेशन्स आलेले आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही जितकं छान डेकोरेशन कराल, पायघड्या घालायच्या आहेत, दारापासून रांगोळी काढायची आहे, फुलांची रांगोळी काढायची आहे. त्यांना आल्या आल्या आपण आपल्या लेकीचं आणि जावयाचं औक्षण करायचं आहे. दारात औक्षण करून त्यांचे पाय धुवून आपण त्यांना घरामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना मग आपण पाटावर बसवून त्यांची यथासांग सगळी आपण पूजा करायची असते. पूजा करताना त्यांचे पाय धुवायचे आहेत. पाय धुवून त्यांना गंध वगैरे लावून त्यांची पूजा करून त्यांना आपण आहेर द्यायचा असतो. तो आहेर द्यायचा. आहेरामध्ये आपण चांगले वस्त्र त्यांना द्यायचे आहेत. त्याचबरोबर त्यांना आपण वाण काय द्यायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर दोघांना जेवायला बसवायचं आहे. जेवायला बसवून त्यांना महत्त्वाचं सगळ्यात जे आहे ते पुरणाचे धोंडे आवर्जून करायचे असतात. तर पुरणाचे धोंडे दिल्यामुळेच ह्या महिन्याला धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. तर पंचपक्वानाचं जेवण आपण बनवायचं आहे. यावेळेस आंबे असतात, त्यामुळे आंब्याचा रस अशा पद्धतीने चांगलं भोजन आपण दोघांना द्यायचं आहे आणि ह्या लक्ष्मीनारायणाच्या जोड्याला तृप्त आपण करून घ्यायचं आहे. तृप्त त्यांचे झाले पाहिजेत, जेवण भोजनामुळे तृप्त झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण त्यांना भोजन द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग त्यांना पुन्हा पाटावर बसवायचं आहे आणि आपण अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. त्या वाणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्वात आधी जावयाला जेव घालावे, त्यानंतर त्यांना पाटावर बसून पुन्हा कुंकू लावायचं आहे, म्हणजे गंध वाढायचा, नाम लावायचा, त्याच्यावर तांदूळ लावायचे, टोपी घालायची डोक्यावर, त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यात थोडक्यात त्यांची पूजा करायची आहे. आणि वाण देण्यासाठी त्यांना आपण म्हणजे बऱ्याच पद्धती आहेत. त्यामध्ये चांदीचं ताट, निरंजन हे देण्याची प्रथा आहे. पण ज्याची क्षमता नसेल त्यांनी तांब्याचं किंवा पितळेचं ताट दिलं तरीसुद्धा चालेल, किंवा अगदीच काय नसेल तर स्टीलचं ताट दिलं तरीसुद्धा चालेल. दिवा मात्र तुम्ही तांब्याचा किंवा मग चांदीचा हा 2 पैकी एक दिवा आपण द्यायचा आहे. ताटामध्ये आपण निरंजन ठेवायचं आहे. त्यामध्ये 33 अनारसे ठेवायचे असतात. अनारसे हे 33च का याविषयीची माहितीसुद्धा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्ही अवश्य पहा. तर 33 अनारसे ठेवायचे आहेत, 33 बताशे ठेवायचे आहेत. आणि जर तुम्हाला अनारसे करणं शक्य नसेल तर तुम्ही मैसूर पाक हा 33 जर ठेवले तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे ह्या 33 या संख्येमध्ये आपण हे सगळं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आंबेसुद्धा ताटात असावेत. त्यावर एक दिवा लावायचा. दिवा हा काहीजण चांदीचा घेतात,
कोण पितळचा घेतं, कोण तांब्याचा घेतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करायचं आहे. आणि हे करताना तुम्ही हे ताट दिल्यानंतर आपण जावयांना कपड्याचा आहेर करायचा आहे. मग आपल्या लेकीला देखील मान द्यायचा आहे. लेकीला हळद कुंकू ओवाळून घ्यावे, तिची साडी चोळीने ओटी भरावी व दोघांना शेवटी नमस्कार करावा. आपण जावाई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, तर त्यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानून लक्षात घेऊन दोघांची मनोभावे पूजा करायची आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे आपण वाण द्यायचा आहे. आता ह्या प्रथामध्ये वाण तुम्ही किती दिवस द्यायचा, किती वर्ष द्यायचा, म्हणजे नवीन आहेत तोपर्यंत द्यायचा का कंटिन्यू तुम्ही देत राहायचं. तर त्याचं असं आहे की जोपर्यंत हे करत राहाल तोपर्यंत छान आहे. हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्या घरी अधिकृतरित्या त्यावेळेस आलेला असतो आणि त्यांचं आपण पूजन 3 वर्षातून एकदा करत असतो. त्यामुळे आपण त्यांना वाण जो आहे तो आपल्या परिस्थितीनुसार पहिल्यांदा जो आपण वाण देणार आहे, पहिल्यांदा आल्या त्यावेळेस आपण साजर संगीत अगदी व्यवस्थित सगळी पूजा अर्चा करून आपण वाण देत असतो. आणि नंतर आल्यानंतर मग आपल्या क्षमतेनुसार तुम्ही तांब्याचा दिवा दिला तर चालेल, चांदीचा दिवा दिला तर चालेल, स्टीलचं ताट दिलं तर चालेल, टावेल टोपी नुसती दिली तर चालेल, मुलीला नुसती साडी दिली तर चालेल. जे तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही करायचं आहे. आणि जितक्या दिवस तुम्ही करू शकता तितक्या दिवस करायचं आहे. त्याला बंधन नाही की तुम्ही 1च वर्ष करा आणि पुढं करायचं नाही किंवा कंटिन्यू करायचं नाही, फक्त 1च वर्ष करायचं आहे. तर असं काय नाही, तुम्ही किती दिवस करू शकता तोपर्यंत करा. आणि हे खूप चांगलं असतं. आणि आपल्या लेकीलासुद्धा या निमित्तानं आपण घरी बोलवतो, तिची चोळी ओटी करतो आणि अशा प्रकारे आपण साडी चोळीने तिची ओटी भरतो. त्याप्रमाणे लक्ष्मीनारायणांची पूजा केल्यासारखा त्यांचा मान असतो. आणि ह्या मानाला 3 वर्षानंतर आल्यामुळे आपण हे करायचं आहे. त्यामध्ये 33 अनारसे तुम्ही द्यायचे आहेत. 33 अनारसे प्रत्येक वेळी तुम्हाला शक्य नसतील तर बताशे 33 द्या, मैसूर पाक द्या. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तुम्ही काय द्याल ते अगदी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते 33 अनारसे फार महत्त्वाचे आहेत. तर घरामध्ये आपण 33 अनारसे बनवा. ज्यांना अनारसे बनवायला येत नाहीत त्यांना अनारसे बाहेरून बनवून मिळतात, त्या पद्धतीने आणले चालतील. छोटे छोटे अनारसे असतात, तर ते 33 अनारसे आपण आपल्या जावयाला लेकीला द्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे हा वाण आपण ह्या जावयाला द्यायचा असतो. त्यांचं सादर संगीत आपण पूजा करायची आहे. आणि यथासांग पूजा केल्यानंतर मग आपण त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद, लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद आपण घ्यायचा असतो. अशा प्रकारे आपल्या ह्या अधिक महिन्यामध्ये जावयाची पूजा आणि वाण त्यांना दिला जातो, त्यांना आहेर दिला जातो. तर हे तुम्ही 3 वर्षातून एकदाच करायचं आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी केलंच पाहिजे असं नाही, पण शक्य असेल तर करावे. त्याला काय जास्त खर्च नाही, आपल्या पद्धतीनं थोडा खर्च केला तर चालेल. 33 अनारसे दिले तर चालतील, एक स्टीलचं ताट दिलं तर चालेल, त्याच्यावर एक तांब्याचा दिवा द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण थोडक्यातसुद्धा आपण पूजन करून आपण हे करू शकतो. तर हे 3 वर्षातून एकदा येतं आहे, त्यानिमित्तानं जावयाला आणि लेकीला आपण घरी बोलवू शकतो. त्यामुळे ही पूजा आपण करा आणि ह्या लक्ष्मीनारायणाला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यानिमित्तानं आपल्या घरी लक्ष्मीनारायण येत असतात आणि लक्ष्मीनारायणांना आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर अशी ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.